Hello students, today we are dealing with section 4 of our 12th English textbook, History of Novel. This part is newly introduced in this new syllabus. उपन्यास नॉवेल, उसका इतिहास. अभी इस एडवांस एज में आप लोगों ने कभी उपन्यास पढ़ा नहीं पढ़ा, त्याला मराठीमध्ये कादंबरी म्हणतात. इंग्लिश लिटरेचरमध्ये, इन इंग्लिश लिटरेचर, नॉवेल हैज इट्स ओन इम्पोर्टेंस, ओन हिस्ट्री, और वो अभी मैं 12 के स्टडी के लिए आया है, जिसमें इस सेक्शन में we will go through beautiful novels. बहुत सुंदर सुंदर उपन्यास हम लोग पढ़ने वाले हैं. तो सबसे पहले हम लोग देख रहे हैं कि उपन्यास का इतिहास कैसा है, उपन्यास कैसे सुरू हुई, कादंबरी कशा लिहिल्या गेल्या, त्याची उत्पत्ती कशी झाली, राइज कैसा हुआ. इसके ऊपर बोर्ड एग्जाम में डिस्क्रिप्टिव क्वेश्चन हो सकता है. अभी फॉर्मेट अभी आएगा तो डिस्क्रिप्टिव क्वेश्चन यानी ज्यादा मार्क्स के लिए क्वेश्चन आएगा, इसलिए इसको हम ठीक ढंग से करेंगे. और बहुत ही इंटरेस्टिंग, बहुत ही स्टडीज ऐसा ये टॉपिक है. तो चलो हम इस टॉपिक को पढ़ते हैं. In some key points. First, rise of novel म्हणजेच नॉवेल या साहित्य प्रकाराचा उदय. Meaning and definition of word novel. Precursors of novel. Reasons for the flourishment of the novel म्हणजेच नॉवेलच्या विकासाची कारणे. मेजर कॉन्ट्रीब्युटर्स टू दिस लिटररी फॉर्म. नॉवेल या साहित्य प्रकारात महत्त्वाचे योगदान देणारे लेखक. देन कॉन्ट्रीब्युशन ऑफ विमेन नॉव्हेलिस्ट्स म्हणजेच स्त्री लेखिकांचे योगदान. अँड देन इंडियन सिनेरिओ मीन्स भारतीय लेखकांचे इंग्रजी नॉव्हेलमध्ये असलेले योगदान. 18व्या शतकात इंग्रजी साहित्यात 2 साहित्य प्रकार प्रामुख्याने उदयास आले. पहिला म्हणजे पिरियडिकल एसेस आणि दुसरा म्हणजे नॉव्हेल. पिरियडिकल एसेस पब्लिश पिरियडिकली म्हणजेच दैनिक, साप्ताहिक किंवा मासिकातून प्रसिद्ध होणारे लेख जे ठराविक कालावधीत विविध भागांमध्ये प्रसिद्ध होतात. तर दुसरा साहित्य प्रकार म्हणजेच नॉव्हेल. नॉव्हेल रिफ्लेक्ट्स the spirit of 18th century as sentimental, intellectual and realistic. म्हणजेच भावनिक, बौद्धिक व वास्तववादी कालखंड म्हणून 18व्या शतकाची मांडणी नॉवेल या साहित्य प्रकारातून आपल्याला केलेली दिसते. नॉवेल also instruct people and help them to live more prosperous and virtuous life. नॉवेलने लोकांना अर्थपूर्ण व सदाचारी जीवन जगायला शिकवले. नाव वी आर गोइंग टू सी मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ नॉवेल. द वर्ड नॉवेल इज डिराइव्ड फ्रॉम द इटालियन वर्ड नॉव्हेला विच मीन्स न्यू. म्हणजेच नॉवेल या शब्दाचा अर्थ नवीन असा होतो. नॉवेलची डेफिनेशन आपण बघू. अ नॉवेल इज रिलेटिव्हली अ लॉंग नरेटिव्ह फिक्शन which describes intimate human experiences normally in prose form. या व्याख्येत 3 शब्द महत्त्वाचे आहेत. लॉंग नरेटिव्ह फिक्शन म्हणजेच विस्तृत काल्पनिक कथन. ह्युमन एक्सपिरियन्सेस म्हणजेच उत्कट मानवी अनुभव व प्रोज फॉर्म म्हणजेच गद्य स्वरूप. थोडक्यात गद्य स्वरूपात उत्कट मानवी अनुभवांचे केलेले विस्तृत व काल्पनिक कथन म्हणजेच नॉवेल होय. अ नॉवेल नरेट्स अ स्टोरी डेकोरेटेड विथ मोर डिटेल्स ऑफ टाइम, प्लेस, नेचर, पीपल अँड देअर माइंड्स, देअर जेस्चर्स अँड ॲक्टिव्हिटीज. मानवी मनाची अवस्था, त्यांचे हावभाव, कृती, स्वभाव, घटनेचे ठिकाण, वेळ यामध्ये रंजकता आणून कथन केलेली कथा म्हणजेच नॉवेल होय. द प्रिकर्सर्स ऑफ नॉवेल म्हणजेच नॉवेलच्या इतिहासात
आपण डोकावणार आहोत. नॉव्हेलचा इतिहास सामान्यपणे 2000 वर्षापूर्वीचा आहे. ग्रीक रोमान्स फ्रॉम 2nd to 6th century having imaginative and delightful stories about ideal love and adventures. आदर्श प्रेमाविषयी व साहसाविषयी काल्पनिक व आनंददायी ग्रीक कथा नॉव्हेलच्या इतिहासात अग्रणी ठरतात. अर्लियर थ्रेड्स ऑफ नॉव्हेल कॅन बी फाउंड इन व्हर्जिल्स इकोलॉग्स, मेलोरीज, मॉट डी आर्थर अँड जेफ्री चॉसर्स द कॅन्टरबरी टेल्स. या साहित्यकृतींना नॉव्हेलचे अग्रदूत म्हणता येईल. द टेल ऑफ गेंजी बाय मुरासाकी शिकिबू is world's first novel published in 1010. Don Quixote by Miguel de Cervantes is first European novel. सर्वांटेस एक स्पॅनिश लेखक होते व हा नॉवेल 2 भागात 1605 व 1615 प्रसिद्ध झाला. रिझन्स फॉर द फ्लरिशमेंट ऑफ नॉव्हेल. 18व्या शतकात नॉव्हेल हा साहित्य प्रकार प्रसिद्ध होण्याची कारणे पुढीलप्रमाणे सांगण्यात येतील. न्यूजपेपर्स अँड मॅगझिन्स अट्रॅक्टेड रीडर्स फ्रॉम मिडल क्लास. वृत्तपत्र व नियतकालिकांनी मोठ्या प्रमाणात मध्यमवर्गीय वाचकांना आकर्षित केले. सामान्य लोकांची वाचनातील रुची वाढली. मिडल क्लास पीपल वर नॉट इंटरेस्टेड इन रोमान्सेस अँड ट्रॅजेडीज. मध्यमवर्गीय लोकांना उच्चवर्गीयांना प्रिय असलेल्या शोकांतिका व रोमान्सेसची आवड नव्हती, म्हणून ते नॉव्हेलकडे वळाले, ज्यात 18व्या शतकाच्या नवीन कल्पना होत्या. नॉव्हेल वॉज कॅरेक्टराइज्ड बाय रिअलिझम अँड डिनाईड द रोमॅन्टिक फीचर्स लाईक एन्थुझियाझम, पॅशन अँड इमॅजिनेशन. नॉव्हेलमध्ये उत्साह, भावनिकता, रंजकता याऐवजी सत्य परिस्थितीचे अधिक चित्रण होते. पुढचं कारण आपल्याला सांगता येईल की इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन हॅड गिवन राईज टू द मिडल क्लास अँड नॉव्हेल डेपिक्टेड द एव्हरीडे लाईफ अँड प्रॉब्लेम्स ऑफ कॉमन पीपल, सो नॉव्हेल अपील्ड देम. व्यापार व व्यवसायातील वृद्धीमुळे औद्योगिक क्रांती झाली व त्यामुळे नवीन मध्यम वर्ग उदयास आला. या सामान्य वर्गाच्या दैनंदिन जीवनाचे व समस्यांचे चित्रण नॉव्हेलमध्ये असल्याने या नवशिक्षित वर्गामध्ये नॉव्हेल हा साहित्य प्रकार मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झाला. नॉव्हेल बिकम द व्हॉइस अँड ॲस्पिरेशन ऑफ मिडल अँड लोअर क्लासेस. नॉव्हेल मध्यम वर्गीय व निम्नवर्गीय लोकांचा आवाज बनला व अपेक्षांचे वर्णन करणारा ठरत असल्याने सामान्य लोकांमध्ये तो प्रसिद्ध झाला, कारण यातूनच त्यांची बौद्धिक गरज भागत होती. मशिनायझेशन प्रोव्हाइड्स टाइम टू एज्युकेटेड मिडल क्लास फॉर रीडिंग अँड डिस्कशन अबाउट द नॉव्हेल्स. औद्योगिक क्रांतीमुळे नवीन यंत्रसामुग्रीचे युग आले व मशीनमुळे कामाचा वेळ वाचल्याने नवशिक्षित मध्यम वर्गाला वाचनासाठी व चर्चेसाठी वेळ मिळू लागला व यामुळे नॉव्हेलच्या वाचकांच्या संख्येत वाढ झाली. पोएट्री अँड ड्रामा वेर फेडिंग अवे अँड नॉव्हेल हॅव्हिंग सम फीचर्स ऑफ देम विथ सम न्यू फीचर्स विच मेड नॉव्हेल पॉप्युलर अँड एनकम्पास सोशल, पॉलिटिकल अँड कल्चरल सायंटिफिक प्रोग्रेस. नाटक व काव्यप्रकार यांचा प्रभाव 18व्या शतकात कमी होत गेला व त्याची जागा नॉव्हेलने घेतली, कारण नॉव्हेलमध्ये नाटकाची व काव्याची काही वैशिष्ट्ये होती व त्याचबरोबर काही नवीन वैशिष्ट्ये देखील होती. हळूहळू नॉव्हेलने सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व वैज्ञानिक प्रगतीचे क्षेत्र व्यापले. नाव वी आर गोइंग टू सी सम मेजर कॉन्ट्रीब्युटर्स टू दिस लिटररी फॉर्म. जॉन बनियान यांच्या द पिलग्रिम्स प्रोग्रेस व ॲफ्राब्रेन यांच्या ओरोनोको या नॉव्हेलने खऱ्या अर्थाने
या साहित्यकृतीच्या वैविध्यपूर्ण व रंगीत दुनियेला सुरुवात केली. यानंतर डॅनियल डिफो यांच्या मॉल फ्लँडर्स अँड रॉबिन्सन क्रुसो, जोनाथन स्विफ्ट यांच्या गलिवर्स ट्रॅव्हल, जे एक प्रसिद्ध प्रहसन होते ज्यातून त्या काळाच्या राजकीय परिस्थितीवर व्यंग केलेले होते. सॅम्युअल रिचर्डसन यांचे पामेला ऑर व्हर्च्यू रिवॉर्डेड क्लॅरिसा हे दोघे इपिस्टोलरी म्हणजेच पत्रव्यवहार स्वरूपातील नॉव्हेल होते. इतर प्रमुख नॉव्हेलिस्ट्समध्ये हेनरी फिल्डिंग, लॉरेन्स स्टर्न अँड टॉबियास स्मॉलेट यांचा समावेश होतो. याच परंपरेला पुढे अनेक महान नॉव्हेलिस्टने समृद्ध केले, ज्यात चार्ल्स डिकिन्स, वॉल्टर स्कॉट, नथानियल हॉथॉर्न, होरॅस वॉल्पोल, थॉमस हार्डी, विल्की कॉलिन्स, H.G. वेल्स यांचा समावेश होतो. 20व्या शतकात अनेक आधुनिक विषय व नाविन्यपूर्ण तंत्रांनी नॉव्हेल पुढे आला. यात E.M. फॉस्टर, जेम्स जॉयस, जोसेफ कॉन्रॅड, हेनरी जेम्स, जॉर्ज ऑर्वेल, ग्रॅहम ग्रीन, D.H. लॉरेन्स, विलियम गोल्डिंग अँड अँटनी बर्ग्रेस यांचे प्रमुख योगदान आहे. स्थलांतरित लेखकांनी देखील यात मोठे योगदान दिलेले आहे, ज्यात सलमान रश्दी फ्रॉम इंडिया, V.S. नायपॉल फ्रॉम त्रिनिदाद, काझुओ इशिगुरा फ्रॉम जपान व अशा अनेक लेखकांचे योगदान आहे. कॉन्ट्रीब्युशन ऑफ विमेन नॉव्हेलिस्ट्स: इव्हेलिना बाय फ्रान्सिस बर्नी is a novel of manners. Anne Radcliffe's Gothic novels. Gothic novels म्हणजे काय हे आपण टाइप्स ऑफ नॉव्हेल या स्वतंत्र व्हिडिओमध्ये बघू. देन फ्रँकेनस्टाईन बाय मेरी शेली हा विज्ञानावर आधारित नॉव्हेल त्या काळात एक मैलाचा दगड ठरला होता. जेन ऑस्टिनने आपल्या नॉव्हेलमधून वाचकांचा मनाचा ताबा घेतलेला दिसतो, तर इमिली व चार्लोट या ब्रॉन्टे सिस्टर्सने आपल्या द वदरिंग हाईट्स व जेन इयर या नॉव्हेल्सद्वारे आपले स्वतःचे स्थान निर्माण केलेले आहे. मेरी ॲन इव्हन्स म्हणजेच जॉर्ज इलियटने मनोविश्लेषणात्मक नॉव्हेल्स लिहिले. व्हर्जिनिया वुल्फने स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस हे तंत्र इंग्रजी नॉव्हेल्समध्ये आणले, तर आगाथा ख्रिस्टीने गुन्हेगारी विश्वावर अनेक नॉव्हेल्स लिहिले. हार्पर ली, मार्गारेट ॲटवूड, टोनी मॉरिसन व ॲलिस वॉकर यांनी ही परंपरा अधिक समृद्ध केली. अँड नाव इंडियन सिनॅरिओ. राजमोहन्स वाईफ, द नॉव्हेल बाय बंकिम चंद्र चट्टोपाध्याय हा भारतीय लेखकाने लिहिलेला पहिला इंग्रजी नॉव्हेल आहे. यानंतर काही भारतीय लेखकांनीही ही परंपरा पुढे नेली, ज्यात राष्ट्रीय सद्भावना म्हणजेच नॅशनलिस्ट व्हर्च्यू अँड सोशल इश्यूज म्हणजेच सामाजिक समस्या हे प्रमुख विषय होते. यानंतरच्या काळात मुल्कराज आनंद, R.K. नारायण व राजाराव या तिघांचा काळ होता. अनिता देसाई, नयनतारा सहगल, अरुण जोशी व मनोहर मालगावकर यांनी प्रवाहात बदल घडवले. अमिताव घोष, विक्रम सेठ व उपमन्यू चटर्जी यांनी भारतीय इंग्रजी नॉव्हेलमध्ये काही नवीन वैशिष्ट्ये जोडली. अलीकडील काळात सलमान रश्दी, अरविंद अडिगा, अरुंधती रॉय, किरण देसाई आणि किरण नगरकर यांनी इंग्लिश नॉव्हेलमध्ये क्रांती घडवून आणली व निश्चितच भारतात इंग्रजी नॉव्हेलचे भवितव्य उज्ज्वल आहे. विद्यार्थी मित्रांनो,